या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये हा आजगर 1 महिन्यापूर्वी या प्रकल्पामध्ये आला होता। सिद्धार्थ दादा आणि सृष्टीताई हा वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प चालवतात। गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी साधारणतः 27,000 वन्यजीवांना जीवदान दिलेलं आहे। तर आज हा भारतीय आजगर जो आहे याला निसर्गामध्ये मुक्त करायचा आहे, तो आता बरा झालेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत महेश दादा जे सर्पमित्र आहेत, पुण्यावरून आलेले सर्पमित्र आहेत, सिद्धार्थ दादा, सृष्टीदिदी या ठिकाणी दिसत आहेत आणि आज पप्पा कानडे सर या ठिकाणी आहेत। सर्वांच्या साक्षीनं आज या आजगराला आपण निसर्गामध्ये त्याला मुक्त करतोय। मला हीच गोष्ट या निमित्त सांगायची आहे की आजगर हा बिनविषारी जातीचा साप आहे। कुठेही आढळला तरी कृपया त्याला मारू नका। तात्काळ सर्पमित्रांना आपण संपर्क करू शकता। व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला नंबर मी देतोय, त्या नंबरवर कधीही फोन करा। तर याला आपण जीवदान देऊयात, कारण जैवविविधतेमध्ये या प्राण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण भीतीपोटी, अज्ञानापोटी यांना मारतो किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रीट करतो, ही गोष्ट चुकीची आहे। माझी सर्वांना हे विनंती आहे आणि आव्हान आहे की आपण कृपया या प्राण्यांना मित्र बनवा, त्यांना आपलंसं करा आणि तात्काळ जिथं कुठं हा आढळेल आपल्याला दिसेल तर सर्पमित्राला आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा। आपण आता याला मुक्त करूयात, याला निसर्गार्पण याचं करूयात। आपण इकडे सोडताय का? बरोबर जाते बरोबर थोडं ठेवतात का हाताने? आता काय गवत लय मोठं इथं, लय मोठं जागा आहे। शेपटी आलेलं म्हणजे काय माहिती का, शत्रूचं लक्ष विचलित करणं आणि संधीचा सोनं पळून जाणं। भारी रे छाप कोणाची ती लय जबरदस्त इकडे येईल तो असाच।